आई, तुझ्याशी असं खोटं बोलणं अजिबात आवडत नाही मला, आणि तुझा त्रास पण बघत नाही, पण नाईलाज आहे माझा. पण आई, तू अजिबात काळजी करू नको. ज्यानं तुझ्या मुलीच्या बाबतीत हे सगळं केलंय ना, नाही त्याचे हातपाय बांधून सगळ्यांसमोर ओढत जेलमध्ये टाकलं ना, तर विचार मला. बोलाय काय झालं? काय बोलायचं म्हणजे वाघमाऱ्यांसमोर का नाही बोलला? काळजी करण्यासारखं काय का? नाही, काळजी करण्यासारखं काही नाही, पण मंजूच्या बाबतीतच बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की मग. हे बघा सत्यजितराव, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मंजूची एकदम व्यवस्थित काळजी घ्याल, तिला तसोबर बी काही कमी पडू देणार नाही. पण तिला ह्या अवस्थेत मला इथं ठेवायची अजिबात इच्छा नाही हो. अवय काय बोलता तुम्ही? वाघमाऱ्यांची एकदम व्यवस्थित काळजी घेईन मी. उलट मला असं वाटतं की तुम्हीच इथे येऊन राहावा, म्हणजे वाघमाऱ्यांना बी बरं वाटेल आणि तुम्हाला बी बरं वाटेल. अहो नाही सत्यजितराव, आधीच मंजूची काळजी आणि त्यात आमचा भार नको. मला माझ्या मंजूचा बी कोणावर भार होऊन द्यायचा नाही अजिबातच. म्हणून म्हणते मी तिला घरी घेऊन जाते. ही तसं तर तुम्हालाच उठारेटा करत बसावं लागेल, आणि मला ते मान्य नाही सत्यजितराव. मान्य नाही म्हणजे? का मान्य नाही तुम्हाला? वाघमारे ना माझ्या बायको आहेत, आणि अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं नवरा म्हणून. आता काळजी घेण्यात काय चुकीचं आहे? अहो पण सत्यजितराव, तुम्हाला तुमची किती कामं असतात बघतोय आम्ही, आणि तुम्ही काय काय करणार? तुम्ही सगळं सोडून तिच्यात किती गुंतत राहणार ना. चालेल, मला असंच कायम गुंतून राहिलेलं. आई समजा अशी वेळ जर माझ्यावर आली असती तर, वाघमाऱ्यांच्या जागी माझ्या बाबतीत असं झालं असतं तर माझी काळजी कोण घेतली असती? वाघमाऱ्यांनीच घेतली असती ना. मग आता मी त्यांची काळजी घ्यायला नको? अहो ते सगळं मान्य आहे सत्यजितराव, पण हे बघा आई, आता काहीच बोलू नका तुम्ही. माझं एकदम फायनल आहे. वाघमारे या घरातनं कुठंच जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही असं वचन दिलंय मी एकमेकांना. त्यामुळं वाघमारे इथंच राहतील. बरोबर आहे तुमचं सत्यजितराव. आपण वचन मोडा असं कुठं म्हणते मी तुम्हाला? हा, तुम्ही अधूनमधून येऊ शकता की तिकडं मंजूला भेटायला. अहो ते बी तुमचंच घर आहे सत्यजितराव. हा, तसं नाही आई. हे बघा, मला वाघमाऱ्यांच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नाही. अजून त्यांचा धोका पूर्ण टळलेला नाही आहे. त्यामुळं त्या माझ्या नजरेसमोर असलेलंच बरं आहे. त्यामुळे माझं ठरलंय, वाघमारे या घरातनं कुठंच जाणार नाही. हा, आता तुम्ही पक्क ठरवलंच आहे मनाशी, तर मी तरी काय बोलणार ना. पण सत्यजितराव, माझ्या मंजूची एकदम व्यवस्थित काळजी घ्या, कारण मी तर तुमच्या भरोशावर सोडून चालली इथं. होय आई, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. एकदम व्यवस्थित काळजी घेईन मी वाघमारेची. चला रे. सावकाश जा. थांबा सत्या, आता ते एवढं म्हणतात तर त्यांच्या संकट जाऊ दे की मंजिरीला. माफ करा, मी जरा मध्येच बोलते. म्हणजे कसं, तुमचं बोलणं माझ्या कानावर आलं ना, म्हणून बोलते मध्ये मी. सत्या, अरे लेख आहे त्यांची, ती आईचं काळीज आहे त्यांचं, आणि अशा अवस्थेत आपली लेख आपल्या जवळ असावी असंच प्रत्येक आईला वाटत असते बघ. तुम्ही तरी मला एकदा विचारायचं नाही वय? तुम्ही सांगितलं असतं का नाही का हिथं यायला लागलं म्हणून? नंतर मी मंजिरीच्या बॅगा भरून ठेवल्या असत्या ना. मम्मी, त्याची काही गरज नाही आहे. वाघमारे या घरातनं कुठंच जाणार नाही, आणि हे फायनल आहे. त्यामुळे या विषयावर आता कुणीच काहीच बोलायचं नाही. हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, आता तू किती मंजिरीची काळजी घेतोयस ही बघतेस की मी. किती फरफट होती तुझी, पण आता कुठं कुठं पुरा पडणार आहेस तू, सांग बरं. आणि मी काय म्हणते, मंजिरी जर त्यांच्या संगत गेली का नाही का, तिला बी जरा आराम वाटेल. जर आईच्या हातचा 4 घास खाईल ती, आणि आमरी बी आहे ना सोबत, आणि कसं आहे आमरी पोटीशी आहे ना, तर तेव्हा ती मंजिरी पण आपलं 4 गर्भसंस्कार करत ना तिच्या लेकरावर, तिचा बी तेवढाच रंगळा होईल बघ. ऐक माझं तू, जाऊ दे तिला मंजिरीला ह्यांच्या संगत. तुम्ही थांबा, मी लगेच तिचं सामान भरते. मम्मी थांब, काय चाललंय तुझं? मी एकदा सांगितलं ना, वाघमारे कुठंच जाणार नाहीत.
मग का त्यांना घालवायच्या मागं लागलेस? आता पेपरवर सही शिक्का मारून लिहून देऊ का तुला?